माझ्या राईट साईडला बघा बीच आहे आपला आरेवारी बीच. तरी पार्टीला बसलो होतो आणि अचानक पोरांचा प्लॅन झाला का आपण गणपतीपुळ्याला जाऊया. पोरांनी कॉफी पिली, रात्रभर गाडी चालवली आणि डायरेक्ट गणपतीपुळ्याला पोहोचली. त्या गेस्ट हाऊस मध्ये चाललोत फ्रेश व्हायला. क्यूट अशी बॅल्कनी आणि इथूनच आपल्याला दिसतो डायरेक्ट थेट समुद्राचा व्ह्यू. बघा गाईस व्ह्यू बघा व्ह्यू. गाईस लिटरली आमचा डायरेक्ट अचानक भयानक प्लॅन झालाय. आम्ही पार्टीला होतो लाईक फोरला होतो कॉलेजला, पिल्ल्या कॉलेजला आणि पोरांचा प्लॅन झाला गणपतीपुळ्याला झाला आणि आम्ही रात्रीचे 1:30 वाजता डायरेक्ट निघलो आणि आता गणपतीपुळ्याला चाललो. सो लेट्स सी कसा प्लॅन होतोय. गाईस बघा अजून 200 किलोमीटर बाकी आहेत आणि 2.5-3 तास दाखवते मला पोहोचायला आणि आता वाजलेत 4:30 आणि आमची पोरा चालेल गणपतीपुळ्याला. बघूया आपण किती वाजता पोहोचतोय. तर गाईस आम्ही ऑन द वे आहो आणि बघा आम्हाला फॉग लागलाय, पूर्ण धुक्यान रस्ता भरलाय, स्पीड पण कमी झाली आमच्या गाडीची. प्लॅन मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत बट आम्ही एक्झिक्यूट करू. चिन्मय काय बोलतो, कसं वाटतं आपल्या ट्रिप बद्दल? फुल पॉवर काय, फुल पॉवर. गाईस आम्ही आता घाटावर बसलो आणि तो धुक्का बघा किती आहे. गाईस कॅमेरा चालू केला ना घाटात संपला, धुका गेला. रत्नागिरी बघा 97 किलोमीटर आहे आणि आम्ही आता घाटात थांबलो. जस्ट एक फोटोशूट करण्यासाठी थांबलो घाटामध्ये. माझे मित्र येतात. गाईस धुका बघा किती आहे. समोर आताच व्हिडिओ काढले बॅनर होता, तो बॅनर आता पूर्ण इनविजिबल झालाय. तो बॅनर आता पूर्ण गायब झालाय बघा. चिन्मय भाई काय विषय? सकाळी 7 वाजले, 6:30 वाजले, जाम झोपायले पण जायचा उत्साह स्ट्रॉंग आहे. आम्ही पोचणार गणपतीपुळे 100%. गाईस आम्ही आता थांबलो तिथं घाटावर थांबलो, धुका पडलाय मस्त की. पोरांनो काय वाटतं आपल्या ट्रिप बद्दल? काय फुल पॉवर, फुल पॉवर. बेसकी झोपलेला गाडीमध्ये. बेसकी बघा गाईस. आम्ही आता पोचलो चिपळूणला. CNG टाकतो परत, एकदा टाकला तो संपला आणि आता परत टाकतो. पोरं कधी पोचू आपण? 1 तास, 1.5 तास. गाईस अजून 95 किलोमीटर बाकी आहे. सकाळचं 8:30 वाजला. अजून आम्हाला 95 किलोमीटर ड्रायव्हिंग करायची आहे गणपतीपुळ्याला पोहोचण्यासाठी. प्लॅन होता 7 वाजता पोहोचायचा. आता बघा 8:30 वाजलेत. गाईस आता गणपतीपुळे ऑन द वे. गाईज आम्ही आता 5-10 मिनिटात गणपतीपुळ्याला पोहोचणार आहोत आणि आता तुम्ही फक्त समुद्राचे व्ह्यू बघा. 1 नंबर व्ह्यू भाई, 1 नंबर. सगळे पैसे फक्त आणि फक्त या व्ह्यूचे आहेत. आम्हाला अजून व्ह्यू आला नाही, येत आहे बघा. गाईज पोहोचलो आता, इथूनच एंट्री आहे. गाईज फायनली रूमवर पोहोचलेलो आहो. हा बघा निशांकिनी. गाईस आता मी त्या गेस्ट हाऊसमध्ये चाललोत फ्रेश व्हायला. फ्रेश व्हायचं आहे, कपडे घालायचे आहेत, चेंज करायचं आणि जायचं आहे बाप्पाचं दर्शन घ्यायला. हे बघा हे माझे मित्र आहेत. हा आहे आमचा रूम जो आम्ही फ्रेश होण्यासाठी घेतला आहे. बघा मस्त सोफा आहे बसायला, टेबल आहे आणि हा बेडरूम आहे. पोरं आपच्याकडे आहेत. हा अल्मेरा आहे आणि मस्त कसा बेड आहे आणि वॉशरूममध्ये गेला आमचा एक मित्र. गाईस हे बघा सगळं फ्रेश व्हायला चलन. आपण नाही बाई, आपण आरामात सगळं करू. मस्त की झोपाचा, आराम करायचा, नंतर फ्रेश व्हायचा. जा बेच की रेडी हो जा लवकर. चल निशांकिनी जा रेडी हो जा. बाकी रूम बघा एकदम परफेक्ट रूम आहे. फॅन बघा फॅन. तर गाईस हे बघा हे आमच्या रूमची बॅल्कनी, क्यूट अशी बॅल्कनी आणि इथूनच आपल्याला दिसतो डायरेक्ट थेट समुद्राचा व्ह्यू. हा बघा डायरेक्ट 1 नंबर ना.
तर गाईस आता आम्ही चाललो दर्शनाला, गणपती बाप्पाच्या दर्शनाला आम्ही आता चाललो. आणि हा बघा मंदिर आपल्या समोरच आहे. आणि माझे मित्र बेसकी पण येतोय. तर गाईस आता आपण आलोत गणपतीपुले मंदिरात. आणि हा बघा मंदिर आपल्या समोरच आहे. आणि हे माझे मित्र चालेत. तर गाईस आम्ही आता चाललो दर्शनाला गणपती बाप्पाच्या. चला जाऊया. गणपती बाप्पाचं दर्शन करून झालेलं आहे आमचं. हे कसा वाटला पोरांनो? गाईस आमचं दर्शन झालेलं आहे. निशान किनीची ओळख नाही रे माझी नाही. हे नको हे सगळं ब्लॉग मध्ये आणि हा बघा हा आहे मंदिर. चला तर जाऊया आपण बाहेर जाऊ, थोडा इथं फिरू, बीच वगैरे बघू, इथली मजा करू गणपती बोलाची मेन म्हणजे. की कसा वाटलं दर्शन करून? कसा वाटला? ही बघा फुल गर्दी आहे बाहेर. गाईस सीन बघा, फक्त समुद्र बघा. गाईस आता तुम्ही फक्त व्हिडिओज बघा, आरे वारे बीचच्या व्हिडिओज बघा, एक नंबर म्हणजे एक स्पेस की आरे वारे बीच. अरे वारे हा बीच तर जाम क्लीन आहे, जाम क्लीन आहे. गाईस आरे वारे बीचला हो फोटोशूट करायचा आहे. आणि निशांकिनी इथं राहिलेला आहे, तर तो आपला जागा दाखवतोय. हे किती लांब निशांकिनी? अरे बाबा बाबा धारा धारा नुसती. जिथं फोटो चांगले येते ना तिथं चल. जरा जास्तच भारी फोटो, फक्त थोबडा चांगला राहिला. बघा गाईस व्ह्यू बघा, व्ह्यू सगळं पैसे फक्त व्ह्यूचे आहेत. गाईस व्ह्यू बघा कसला आलाय, बाई उडवतच चाललाय बस. बोल कुठं चाललास मग? चाललास कुठं? काही सीओ बघा आरे वारे बीच. आणि इथं बघा आमचे पोरांचं फोटोशूट चालू आहे. गाईस बघा आता आरे वारे बीचला आहोत आणि आम्हाला रायडर्स भेटलेत. दादा गाडी बघा, गाडी एक नंबर. काहीच आरे वारे बीचला आहो आम्ही आता. आणि आता वाजले दुपारचे 1 आणि नाश्ता करायचा वेळ झालाय. आम्ही सकाळपासून काहीच नाही झाला, तर आता एक नाश्ता ब्रेक झालाय आमचा. आणि आम्ही नाश्त्याला सांगितलंय मिसळ पाव. आमचा मिसळ पाव आलेला आहे, मस्त की टेस्ट करूया, भूक लागली जाम. हे पोरांनो घ्या चला, संपव लवकर. टाक लिंबू, टाक लिंबू पाहिजे बाई. चला गाईस आम्ही आता आमचा मिसळ पाव एन्जॉय करतो. तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करा नक्कीच. हे बघा पोरा लगेच घसरली. भयानक प्लॅन झालेला होता आणि प्लॅन आता सक्सेसफुल झालेला आहे. तर पोरं खुश आहे एकदम. खायला घेतलं पहिले तर बधीर होतील डायरेक्ट. हे कसं निघलो कसं आपण हे व्लॉग मध्ये घेतलं तर उरकला काय. गाईज आम्ही रात्री पार्टीला बसलो होतो आणि अचानक पोरांचा प्लॅन झाला का आपण गणपतीपुळ्याला जाऊया. मग काय पोरांनी कॉफी पिली, रात्रभर गाडी चालवली आणि डायरेक्ट गणपतीपुळ्याला पोहोचली. तर गाईस आत्ता आम्ही आलो आरे वारे बीच फिरायला. माझ्या राईट साईडला बघा बीच आहे आपला आरे वारे बीच. गाईस तुम्ही जी समोर बघताव ती आहे आरे वारे बीचची फेमस झिपलाईन. हे बघा इथून सुरू होत नाही, तिथून सुरू होत आहे आणि इथं एंड होत आहे. पोरांनो काय विषय आहे आता? व्हायला बघा पाय भिजवतात पाण्यात. काय बोलशील?
बीच आहे की नाही? फुल वाईब. हे बघा आरेवारे बीच. उंट चलन. आणि ही वरती आहे ना, ही झिपलाईन आहे आरेवारे बीचची. बघा समुद्रांशी कशी येत आहे. ओ भाई एकदा 2 जण आली गाईस, बारक्या पोरी आहेत. चला गाईस आता आरेवारी बीचवरशी निघूया आणि रत्नागिरीला जाऊया. तर तुम्हाला मी आता थेट रत्नागिरीत भेटतो. आम्ही आता नाश्ता करायला गेलतो आणि आम्ही नाश्ता केला. मी काही तिथे शूट नाही केला, थोडी जवळची लोक होती. आता थोड्याच वेळात आम्ही संगमेश्वरला पोहोचू. हा घाट उतरल्यावर चला गाईस रत्नागिरीशी निघूया आता. बघूया पुढं काय होतंय. गाईस तिसऱ्यांदा सीएनजी टाकतो गाडीमध्ये. गाईस 3rd टाइम आम्ही आता सीएनजी टाकतो. आम्ही रत्नागिरीशी निघलेलो आहोत, ऑन द वे आहोत. सीएनजी भरतो गाडीमध्ये आणि then इथून थेट घरी. मध्ये थोडे थांबायचे प्लॅन्स आहेत, बट लेट सी. आणि हे बघा 426चा पेट्रोल टाकलाय आम्ही. सॉरी 426चा डिझेल, 426चा सीएनजी टाकलाय आम्ही. 4थ्यांदा सीएनजी भरताव. 4th टाइम सीएनजी. चिन्मय झालेले आहे सगळ्यांची, पण तरी पण फ्रेश आहे. फ्रेश आहे, सगळे फ्रेश आहे. 2 दिवस कोण झोपलं नाही तरी पण सगळे फ्रेश आहेत, फुल एन्जॉय करतात.